Hello, friends. Amines topic. Now we are going to start, and the beginning is preparation of amines. There are various methods. Among that, action of ammonia on alkyl halide. That was the work on that was done by Hoffman. Therefore, this is Hoffman's ammonolysis. It is called as Hoffman's ammonolysis of alkyl halides. It can be ethyl halide, methyl halide, propyl halide. Okay. So we will first take example, and that example will study in the format of mechanism that will be of use for MCQs especially. Alkyl halide, although example, then this can be generalized. It can be methyl chloride, it can be any other halide. Okay. With ammonia, alcohol as solvent. Although normally alcohol as solvent is mentioned, it is ethyl alcohol. Aqueous we cannot use because free H plus ion from water and lone pair, ammonium ion NH4OH. So the attack of ammonia through lone pair on this will not take place, and therefore polar solvent like water we cannot use. Alcohol as solvent, heating 373 Kelvin, high temperature, 100 degrees Celsius, and sealed tube, high pressure, sealed tube. Now what happens here is that carbon bromine bond is polar. Again, bromine electronegative, carbon delta positive, pull shift of the electron pair towards more electronegative bromine, and therefore, and this pull is more on the alpha carbon to which functional group is attached. ज्या कार्बनला functional group attached असतो तो अल्फा कार्बन. तर हॅलोजनचा जो अट्रॅक्टिव्ह पॉवर आहे त्याच्यामुळे जी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी तयार होणार आहे डेल्टा पॉझिटिव्ह, ती त्या द कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच त्याच्यावर जास्त असते. मग तो कार्बन टू विच फंक्शनल ग्रुप इज अटॅच त्याला अल्फा कार्बन म्हणतात, म्हणून हा अल्फा कार्बन. तर हा कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. त्या तुलनेमध्ये मग हे इकडूनचा इथं इट विल बी पुल्ड, पण या अटॅकसाठी लागणारे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी इथं जास्त आहे. आणि हॅलोजनचा पूल तसा ब्रोमिन क्लोरीनचा मॉडरेट असतो, फार हाय नसतो. नायट्रो ग्रुप वगैरे असेल तर जास्त असतो. ओके, ही पहिली गोष्ट. आणि मग बघा तुम्ही अमोनिया, नाही का, मी मुद्दाम या फॉर्ममध्ये लिहितो आता. अमोनिया हायड्रोजन ॲटमसाठी न्यूक्लिओफाईल, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन, म्हणजे हाच या फॉर्ममध्ये लिहिला आहे. इट विल अटॅक अल्फा कार्बन. ओके, त्या मोमेंटला काय होईल बघा. त्या मोमेंटला एका स्टेपमध्ये पण दाखवता येतं, पण त्या मोमेंटला काय होईल बघा. ओके, आणि मग जसं OH मायनस आत आणि Br मायनस बाहेर, आपल्याला सोयीसाठी तशी मेकॅनिझम आपण शिकू शकतो. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे शेड पेअरमध्ये गेले की ब्रोमिन इथला Br मायनस फॉर्ममध्ये बाहेर, आणि मग काय झालं बघा. अल्फा कार्बनवरती हे हायड्रोजन, ब्रोमिन Br मायनस फॉर्ममध्ये बाहेर गेला. रुटीन 3 लोन पेअर्स हॅलोजनवरचे दाखवत नाही इथं, आणि त्या मोमेंटला इथं लोन पेअर नायट्रोजनवरची असल्यामुळं ॲरो दाखवूया. आता लोन पेअर शेड पेअर झाल्यामुळं नायट्रोजन विल कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच NH बॉन्ड विल बी मोर पोलार. कुठलाही एक विचारात घेऊया. त्यामुळं हायड्रोजन ॲटम हॅज टेंडन्सी टू गो आउट इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स, आणि त्यामुळं पुढं जाऊन आणि हा हायड्रोजन H प्लस फॉर्ममध्ये बाहेर आला, तो हायड्रोजन आणि हा ब्रोमिन यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड HBr. दॅट्स ऑल. अमाइन हा इथाइल ब्रोमाइड आहे, ब्रोमो इथेन.
आणि हा प्रायमरी अमाईन अमोनिया. आता ते अगदी इंट्रोडक्टरी वगैरे गोष्टी आहेत, फंक्शनल ग्रुप ज्याला बघितल्या त्या सगळ्या याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी घेत नाही. डेफिनेशन आणि असं ते जे वाचून पण कळतं आपल्याला, जे रुटीनमध्ये सहज फंक्शनल ग्रुप पूर्वीच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये झालेलं आहे. ओके, तर अमोनिया बेस पकडतात अँड वन हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया इफ इट इज रिप्लेस्ड बाय अल्काइल और अराइल ग्रुप तर प्रायमरी अमाइन. 2 हायड्रोजन ॲटम्स इफ दे आर रिप्लेस्ड बाय अल्काइल और अराइल ग्रुप्स सेम और डिफरंट सेकंडरी अमाइन. ऑल द 3 हायड्रोजन ॲटम्स, तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन ॲटम्सच्या जागी अल्काइल और अराइल ग्रुप मिथाइल इथाइल वगैरे फिनाइल टर्शरी अमाइन. तर प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन हे अमोनिया पॅरेंट कंपाऊंड पकडून हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड त्याच्यावरून आहे. इतर प्रायमरी सेकंडरी असतं ते फंक्शनल ग्रुप कुठल्या कार्बनला अटॅच्ड आहे, व्हॉट टाईप ऑफ कार्बन, तर तो एक फरक लक्षात घ्या. हा प्रायमरी अमाइन. आता हा प्रायमरी अमाइन हा इथाइल ग्रुप आहे ना, इथाइल ग्रुपची प्लस हा इफेक्ट असतो, त्यामुळं याची लोन पेअर मोर इझिली अवेलेबल असते. म्हणजे अमोनियापेक्षा हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. त्यामुळे याच्या बाजूला आणखी एखादा अनरिॲक्टेड अल्काइल हलाइड असेल, ती स्टेप इथे दाखवतो बघा. तर अल्काइल हलाइडची अमोनियाबरोबर रिॲक्शन ही प्रक्रिया जशी चालू आहे, सगळे एकाच वेळेला रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत. समजा 1000 मोलॅक्युल्स 1000 मोलॅक्युल्स आहेत, 1000 ओळीने एका बरोबर समोर थांबलेत आणि बरोबर रिॲक्ट झाले असं नसतं ते. सगळ्या रिॲक्टिव्हिटीमध्ये काही मोलॅक्युल्सची पहिली स्टेप सुरू होईल. तोपर्यंत प्रायमरी अमाइन तयार झाला, इथाइल अमाइन, IUPAC नेम इथेन अमाइन. आणि प्लसा इफेक्टमुळं, प्लसा इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुपमुळं लोन पेअर इज मोर इझिली अवेलेबल. त्यामुळं स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे तो, त्याच्यापेक्षा म्हणजे अमोनियापेक्षा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल. आणि मग त्याच्या बाजूला आणखी एखादा अनरिॲक्टेड अजून या रिॲक्शनमध्ये नाही भाग घेतलेला इथाइल ब्रोमाइड आला की त्याची रिॲक्शन बघा, समजून घ्या. हे पूर्वी पण आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हलाइडच्या वेळेला बघितलेलं आहे, पण या टॉपिकच्या निमित्ताने पुन्हा रिपीट करू, रिव्हिजन महत्त्वाचं आहे. आणि मग बघा की हा आता तुम्हाला लक्षात येईल. आता सोयीसाठी मी असं काढतो, हायड्रोजन एक्सप्लेन करताना बारीक बारीक काढलेत. ओके, आणि इथाइल ब्रोमाइड, इथाइल ब्रोमाइड अल्फा कार्बनवर रिॲक्शन होणार म्हणून त्याप्रमाणे लिहितो. इथाइल ब्रोमाइड तोच आहे तो. हा अल्फा कार्बन ॲटम, कार्बन ब्रोमिन बॉन्ड पोलार, लोन पेअर मगासारखंच. आणि मग हा याचा लोन पेअरचा शेड पेअर झाला की ब्रोमिन इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ Br ब्रोमाइड आयन. बघा इथं लिहितो. हायड्रोजन व्यवस्थित. ओके, आणि हायड्रोजन ॲटम्स हा मिथाइल ग्रुप, आणि मग ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br मायनस आयन गेला. आता बघा काय चुकलं इथे, पॉझिटिव्ह चार्ज चुकलं नाही, लिहिलं नाही अजून. नाव ह्या दोन्हीपैकी एक, and since positive charge because of that energy bond which is already polar, here it becomes more polar. One of the two hydrogen atoms, समजा हा हायड्रोजन ॲटम, इट गो आउट इन द फॉर्म ऑफ, इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि त्यामुळे मग काय होईल पुढे जाऊन, हा इथाइल ग्रुप मी आता कंडेन्स फॉर्ममध्ये लिहितो. ओके, हा हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर गेला, इथं लोन पेअर तयार झाली. ओके, आणि हा आधीचा इथाइल ग्रुप, आता हा पण कंडेन्स फॉर्ममध्ये लिहितो. ठीक आहे, आणि मग हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर गेलेला, आणि हा ब्रोमाइड आयन त्याचं झालं HBr. परत हा सेकंडरी अमाइन, हा परत न्यूक्लिओफाईल आहे, परत थर्ड मोलॅक्युल ऑफ अल्काइल हलाइड. हे असं होत राहणार. आणि शेवटी काय होईल म्हणजे प्रायमरी अमाइन तयार झाला, आता सेकंडरी अमाइन तयार झाला, पुढच्या स्टेपमध्ये टर्शरी अमाइन तयार होईल. आणि टर्शरी अमाइन तयार झाल्यानंतर पुढं आणखी जर अल्काइल हलाइड असेल तर काय होईल, तर हे बाजूला काढून ते लिहून दाखवतो. फक्त एक लक्षात घ्या की आम्हाला समजा प्रायमरी अमाइनच पाहिजे असेल, म्हणजे ही इथं थांबायचं असेल, प्रायमरी अमाइन
म्हणजे इथं मिक्सचर मिळणारच. प्रायमरी अमाइन इमिजिएटली पुढची स्टेप सेकंडरी अमाइन. तसंच आणखी ही स्टेप आता लिहून दाखवत नाही सेपरेटली. हा सेकंडरी अमाइन आणि अनदर मॉलिक्युल ऑफ अल्काइल हॅलाइड टर्शियरी अमाइन. तुम्ही आता करून बघायचं, नोट्समध्ये पण आहे. आणि पुढे जाऊन मग टर्शियरी अमाइन आणि आणखी अल्काइल हॅलाइड असेल तर काय होतं ते आता लिहून दाखवतो. म्हणजे वी गेट अ मिक्सचर. त्यातले प्रायमरी अमाइन प्लस HBr आणि याचा आणि परत अनदर नेक्स्ट मॉलिक्युल ऑफ अल्काइल हॅलाइड सेकंडरी अमाइन प्लस HBr. तसं टर्शियरी अमाइन प्लस HBr आणि परत एक पुढची स्टेप क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ते थोडं लिहून दाखवतो फास्ट. सो वी गेट अ मिक्सचर इन दिस अमोनोलिसिस, हाफमोन अमोनोलिसिस जे न्यूक्लिओफिलिक अटॅक आहे. SN2 सारखी रिॲक्शन आहे. म्हणजे SN2च म्हणायला हरकत नाही. अमोनिया इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. नंतर अमाइन्स न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतात. अमोनियापेक्षा ते स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहेत बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मग आम्हाला पहिल्या स्टेपला जर थांबायचं असेल तर मॅक्झिमम अल्काइल हॅलाइड, कारण का पुढच्या स्टेपला अमाइन्स कुणावर पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला अमाइन प्रायमरी अमाइन कुठे अटॅक करतो, आणखी बाजूला शिल्लक असलेले एक्स्ट्राचे अल्काइल हॅलाइड. हा परत पुढं टर्शियरी अमाइन देतो जे थोडक्यात लिहून दाखवणार आहे. तो कुणावर अटॅक करतो, बाजूला आणखी पुढचा अल्काइल हॅलाइड. याचा अर्थ पहिल्या स्टेपला जर मॅक्झिमम अल्काइल हॅलाइड रिॲक्ट झाले तर प्रायमरी अमाइन तयार होऊन पुढच्या सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट त्याचे पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, एक सेकंड स्टेप दाखवली तशी थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, त्या होण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळं काय करायचं असतं की जर आम्हाला या स्टेजलाच थांबायचं असेल ओके तर काय करायचं, एक्सेस म्हणजे हे जर एक 100 असेल तर हे 1000 असं, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात एक्सेस ऑफ अमोनिया असं केलं तर मेजर प्रोडक्ट प्रायमरी अमाइन होणारच नाही. असं नाही, पुढचं प्रमाण कमी होईल. एक्सेस ऑफ अमोनिया म्हणजे भरपूर 10,000 वगैरे अमोनिया आणि हे काहीतरी 500-700 असतील तर एवढ्या गर्दीमध्ये पहिल्या स्टेपला सगळेच अल्काइल हॅलाइड असं आणि इथंपर्यंत येऊन थांबले तर याची पुढं रिॲक्ट व्हायला अल्काइल हॅलाइडच शिल्लक राहणार नाही. तर एक्सेस ऑफ अमोनिया विल गिव्ह प्रायमरी अमाइन ॲज मेजर प्रोडक्ट, हे एक माहीत असावं. आणि पुढं याचं पुढं 2 स्टेप होतात जे माहिती आहेत, एकदा फक्त फास्ट लिहून तो पॉईंट कंप्लीट करूया. आणि मग बघा की अमोनिया एक्सेस नसेल तर 4 स्टेप्स होतात. 2 स्टेप्स वी हॅव ऑलरेडी कवर्ड. त्यामुळे थर्ड स्टेप पटपट सांगायला हरकत नाही. न्यूक्लिओफिलिक अटॅक, आता तर 2 इथाईल ग्रुप आले म्हणजे प्लस इफेक्टमुळे लोन पेअर मोर इझिली अवेलेबल आणि मग हे असं बाहेर जातो हा SN2 नाही का. तर बाकी कंडिशन्स आहेतच येतं, अल्कोहोल सॉल्व्हंट वगैरे, तीच रिॲक्शन कंटिन्यू करतो आहे आपण. आणि मग पुढं काय होईल पटपट लिहून दाखवतो बघा. ओके, आणि हे असं हा 2 हायड्रोजन ॲटम्स होते, इथाईल ग्रुप नाही का. आणि हा ब्रोमिन त्या मोमेंटला Br- फॉर्ममध्ये बाहेर आला, कलर असू दे असा. मग लोन पेअर शेड पेअर झाली की ते पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे दिस बिकम्स मोर पोलार NH बॉन्ड. त्यामुळं हायड्रोजन बिकम्स ॲसिडिक म्हणजे Br- सुद्धा तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स रिमूव्ह होऊ शकतो, ते होणार. आणि त्यामुळं काय होईल बरं की नायट्रोजन इथाईल ग्रुप लोन पेअर परत मिळाली. इथं इथाईल ग्रुप नाही का. आणि हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर आला, HBr. हा टर्शियरी अमाइन, हे अमाइन. तर जर अमोनिया एक्सेसमध्ये नसेल, अल्काइल हॅलाइड आणि अमोनिया ऑलमोस्ट इक्वल प्रोपोर्शन किंवा उलटा असेल की अल्काइल हॅलाइड जर एक्सेसमध्ये असेल तर फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. आणि पुढची स्टेप ती बघा फार महत्त्वाची, टर्शियरी अमाइन. बघा म्हणजे या केसमध्ये आता इथं ट्रायइथाईल अमाइन, ऑल दी हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप्स. आता इथं आपण सिलेक्ट केलेला इथाईल ग्रुप असल्यामुळे जो असेल तो. आणि इथं HBr बरोबर पण आधीच्या रिॲक्शनमधले थोडेफार तिथंही रिॲक्ट होऊ शकतात. आणि प्लस अल्काइल हॅलाइड जर एक्स्ट्रा असेल तर तिथं तर आरामातच होणार रिॲक्शन. बघा आणि मग आता तर प्लसचा इफेक्ट 3 अल्काइल ग्रुप्स आहेत ठीक आहे. बल्की नेचरमुळं तो एक म्हणजे प्लसचा इफेक्टमुळं लोन पेअर मोर इझिली अवेलेबल आणि बल्की नेचरमुळं लेस, असं ते दोन्हीचं एकमेकांच्या अपोजिट असे नका. ओके, मगाचसारखं. आणि आता मात्र काय होणार की लोन पेअरचं शेड पेअर झालं, ब्रोमिन गोज आउट इन द फॉर्म ऑफ Br- आयन. ओके, आणि बाजूला काय तयार झालं बघा, नायट्रोजन
हे आधीचे 3 इथाइल ग्रुप्स इथं तयार झालेले. आणि मग कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड इथाइल ग्रुप आहे हा, नाही का, प्लस बी आर मायनस. आता हा लोन पेअर तर शेड पेअर झाल्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजे लिहिताना आपण तो पूर्ण असं स्क्वेअर करून इथं लिहितो, जसा NH4+ आयन, अमोनियम आयन. कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे हा आयनिक कंपाऊंड झाला, म्हणजे ॲनियन पलीकडे लिहायची पद्धत आहे, ते ठीक आहे. शिकवताना मी तसं लिहिलं आहे. हे इथं जे लिहिलं होतं समजा आपण इकडं लिहू. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, हा अमाइन नव्हे, हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जनरल. क्वाटर्नरी अमोनियम NH4+, जर 4 हायड्रोजन असते तर अमोनियम म्हटलं असतं, म्हणजे अमोनियम आयनचा डेरिव्हेटिव्ह असं त्याचं नॉमेनक्लेचर केलं आहे. अमोनियम सॉल्ट हा अमाइन नव्हे. का बरं? अमाइनसाठी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा नायट्रोजन पाहिजे, कारण अमाइनची रिॲक्टिव्हिटी ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा नायट्रोजन मुळं आहे, भले तो टर्शरी असेल, बट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा नायट्रोजन विच कॅन बी डोनेटेड लुईस बेस, समजलं ना, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. त्यामुळे हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर अल्काइल हलाईड प्लस अमोनिया, आधीची सुरुवात आठवा, याच्या आधीचं अल्कोलाइज सॉल्व्हंटला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड अ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असं मिक्सर मिळतं आम्हाला. आम्हाला जर प्रायमरी स्टेपलाच थांबायचं असेल तर मग अशी मी सांगितलं एक्सेस अमोनिया घ्यायचं, आणि अल्काइल हलाईड एक्सेस असेल तर 4 स्टेप्स होणार. तर हा इथंपर्यंतचा पार्ट ॲक्च्युली पूर्वीच्या एका टॉपिकमध्ये झालेला आहे, हॉफमन्स मेथड. तरी या टॉपिकच्या निमित्ताने रिव्हिजन होईल, माहीत असावं. SN2 वगैरे, लोन पेअर काय काय बघितलं, सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे, रिपीट केलं. थँक्यू.